नमस्कार मित्रांनो, आणि मी वीणा. आता कैरीचं खूप काही सीझन चालू आहे. यंदा कैरी पण भरपूर प्रमाणात आलेले आहे. तर कैरीपासून आपण एक रेसिपी बनवणार आहे. एक कैरी घेतली, एक कैरी आणि 2 कांदे. एक कैरी राहिलं तर 2 कांदे घ्यायचे, 2 कैरी राहिलं तर 4 कांदे घ्यायचे. या प्रमाणामध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी जी कैरीची साल आहे ते काढून घेते आणि कांदा पण चिरून घेते. छान वरचं टोक काढून घेते. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर तुम्ही कैऱ्या 2 घेऊ शकता. या पद्धतीने मी छान कैरीची जी साल आहे ते काढून घेते. कैरी आहे ते छान आपण कापून घेऊया. छोट्या छोट्या काप करायचे आपल्याला. एकदम तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे गावाकडच्या पद्धतीने. छान मी अशा पद्धतीने छान छोटे छोटे काप करून घेते. आणि मी कांदा पण आहे ना कट करून घेते छान. याला काही जास्त साहित्य काही नाही पाहिजे. कांदा, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि थोडा गूळ. या पद्धतीने मी आहे ना पूर्ण कट करून घेते कांदा पण, कारण की आपल्याला खलबत्त्यामध्ये याला कांडून घ्यायचं आहे. तर म्हणून बारीक बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी कांदा पूर्ण चिरून घेते. कांदा पण मी कापून घेतला आणि आंबा पण कापून घेतला. तर आता आपल्याला खलबत्त्यामध्ये कांडायचं आहे ना. तर मी इथे मॅट टाकून राहिलेले आहे. याच्यावर आपल्याला खलबत्ता ठेवायचा आणि खलबत्त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. छान खलबत्त्याला तेल लावलं आहे मी. आणि खलबत्ता छान व्यवस्थित धुवून घ्यायचा चटणी करते वेळेस. तर आपल्याला गूळ आहे ना छान बारीक करून घ्यायचा सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर आंबा टाकून घेते. कैरी, थोडं कोथिंबीर पण टाकणार आहे मी याच्यामध्ये. आणि छान आपल्याला व्यवस्थित आहे ना 2 वेळेस करावं लागेल, कारण की माझा खलबत्ता छोटा आहे. जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. या पद्धतीने आता मी याला एका डब्यामध्ये काढून घेते. तर इथे मी कांदा पण आहे ना त्याच पद्धतीने छान बारीक करून घेते. एक लसण टाकते. तुम्हाला जर पसंत आलं तर तुम्ही लसण टाका, नाही तर स्किप करू शकता. हे पण छान मी बारीक करून घेते. याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. अशा पद्धतीने छान. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण खलबत्त्याची चव थोडी वेगळीच असते, म्हणून मी खलबत्त्यामध्ये करत आहे. याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया आपण. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. आणि छान एकदा छान मिक्स करून घेऊया. कांदा पण छान जास्त बारीक नाही करायचा, जाडसरच ठेवायचा, जेणेकरून दाताखाली आल्यानंतर छान लागतो. आणि आंबा आणि कांदा दोन्ही पण मिक्स करूया आपण पुन्हा एकदा. अशा पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे मी. पुन्हा एकदा छान एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. मी थोडं तेल गरम केलं आहे, याच्यामध्ये टाकून घेते. परत एकदा छान मिक्स करून घेते. ज्वारीची भाकर किंवा भातासोबत, चपातीसोबत नक्की बनवा. मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते गावाकडच्या पद्धतीने. आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी वाटली. कोणी नवीन असाल तर नक्कीच कमेंट्स करा. बघा किती सुंदर झालेली आहे गावाकडच्या पद्धतीने कैरी आणि कांद्याचा ठेचा. बघा की कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल
आपले खूप खूप धन्यवाद.